सांगली पाटबंधारे विभागाचा कार्यभार कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कृष्णा महापूर समितीनं दिला आहे। समितीच्या वतीनं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कृष्णा नदी, वारणा नदी, टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि वाकुर्डे यासारख्या महत्त्वाच्या सिंचन योजना प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात असल्याने त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन सांगलीतूनच होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे। तसेच कृष्णा नदीच्या महापूर नियोजनासाठी सांगली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथेच प्रशासकीय नियंत्रण राहणे गरजेचे असल्याचे समितीचं मत आहे। कार्यालय स्थलांतरामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला असून शेतकरी आणि नागरिकांना विविध कामांसाठी कोल्हापूरला जावे लागेल अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। हा निर्णय घाईगडबडीत घेतल्याचा आरोप करत शासनाने याचा पुनर्विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीचे अध्यक्ष डॉ. अभिषेक दिवाण, सेवानिवृत्त अभियंते प्रभाकर केंगार, प्रमोद माने, प्रदीप वायसळ तसेच सदस्य सर्जेराव पाटील यांनी दिला आहे। नमस्कार, मी सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती सांगली जिल्ह्यासाठी ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्यामध्ये टेंभू, वाकर्डे, म्हैसाळ व ताकारी सिंचन योजना या सांगली जिल्ह्यासाठी फार मोठ्या महत्त्वाच्या योजना असून त्याच्यावर देखरेख करणं सांगलीतील अधिकाऱ्यांना शक्य असताना महामंडळानं यामध्ये काही बदल करून सांगलीचं हे पाटबंधारे विभाग कोल्हापूरला हलवण्याचा जो घातलेला घाट आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि निंदनीय आहे। यामध्ये कुणाचा तरी फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून हा केला की काय अशी चर्चा या ठिकाणी होत आहे। सामान्यपणे शेतकऱ्यांना या योजनेला भेट देणं, मंजुरी आणणं, पाण्याचे परवाने घेणे हे लोकल लेवलला शक्य होतं, परंतु ते आता कोल्हापूर विभागाकडे वर्ग केल्यामुळं या ठिकाणी अनाठायी नुकसान शेतकऱ्यांचं तसंच कर्मचाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान या निर्णयानं झालेलं आहे। या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि परत आहे तशीच पद्धत या ठिकाणी पुन्हा करावी अशी विनंतीसुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्याबाबत या ठिकाणी पत्र व्यवहार केले असून भविष्यात याची जर दखल घेतली नाही तर आम्हाला या ठिकाणी आंदोलन छेडावी लागेल, कारण सांगलीला येणारा महापूर रोखण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाची भूमिका महत्त्वाची होती आणि ती आपली भूमिका बजावत असताना हा निर्णय का घेण्यात आला आणि अचानक यामध्ये बदल का करण्यात आला। वास्तविक हा महाराष्ट्र शासनाने निर्णय मंजुरी घेऊन हा निर्णय घेणे गरजेचे असताना महामंडळाच्या माध्यमातून हा निर्णय कुणाच्या तरी स्वार्थासाठी, अपेक्षेसाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत का अशी शंका या ठिकाणी उभी राहते। या ठिकाणी आम्ही त्या सर्वांचा निषेध व्यक्त करतो आणि परत पुन्हा ही योजना पाटबंधारे विभाग आहे हे सांगलीमध्येच चालू व्हावं अशी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।